वरळी हिट अँड रन प्रकरणातील अटक आरोपींच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे निदर्शनं। वरळीतील उष्माघातात कावेरी नाखवा हिला जीव गमवावा लागल्याने शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शेकडो महिला कार्यकर्त्यांनी आज ठाणे येथील जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाबाहेर मिहीर शहा आणि त्याच्या वडिलांच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली। मिहीर शहा यांच्यावर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी जेणेकरून इतर कोणत्याही महिलेला असा त्रास होऊ नये, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट म्हणाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या पुढे म्हणाल्या की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कावेरी नाखवाच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ज्या व्यक्तीचा जीव गेला तो पैसा परत येऊ शकत नाही, ही आमची मागणी आहे। मिहीर शहाला जनतेच्या ताब्यात द्यावे आणि जनता त्याचा योग्य हिशोब घेईल, हीच मागणी आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या तर्फे, ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या तर्फे आम्ही हेच मागणी करण्यासाठी आलो आहोत की आता सध्या महिलांचा महाराष्ट्रामध्ये महिला आहेत, तरुणी आहेत, यांचा प्रश्न, महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न फार ऐरणीवर आलेला आहे। आता काही दिवसापूर्वी भाईंदरला एका तरुण मुलीला भर रस्त्यामध्ये चाकूने तिच्यावरती वार केले, तिची हत्या करण्यात आली। आता पोर्शे प्रकरण आहे हिट अँड रनचं पुण्यातलं, त्याचं काही झालं प्रकरण, पण ते पण संथ गतीने चालू आणि आरोपी मोकाट फिरतायत। म्हणजे कोणाचं इथे काय कोणाला पायपोसच राहिला नाहीये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून। आणि कालचं जे हे प्रकरण आहे, आपली ही नाखवा, कावेरी नाखवा, तिला तर उपनेते राजेश शहा आणि त्याचा मुलगा तो मिहीर, मुजोर मुलगा, त्यांनी भर रस्त्यामध्ये तिला गाडीने उडवलं। बरं तो थांबला असता, तिला जर हे केलं तर तिचा जीव वाचला असता। पण अशा या धनिक मुलांना, असे मुजोर मुलांना हे सत्ताधाऱ्यांचं हे त्यांचं पाठराखण केली जाते, त्याच्यामुळे ह्यांचा जोर अजून वाढतो आणि अशामुळेच ही मुलं अशी पुढे जातात की यांच्या सगळ्या आरोपांवरती पांघरून घातलं जातं। तर इथे कुठेतरी चाप बसला पाहिजे, या लोकांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। असं एखादा फाशीची शिक्षा झाली तर पुढच्या येणाऱ्या भविष्यामध्ये ह्या सगळ्या घटनांवरती चाप बसेल, अन्यथा काही चाप बसणार नाही। हे असंच स्लो ट्रॅकवर चालत राहील, थोड्या दिवसांनी हे आरोपी मोकाट फिरतील आणि हे असंच चक्र, दुष्टचक्र चालूच राहील। ह्यांना कुठेतरी चाप बसण्यासाठी ज्या फास्ट ट्रॅकनी मुख्यमंत्री, ज्याचं सत्ता आहे, त्यांनी त्याच्यावरती पाठपुरावा करायला पाहिजे। अशा लोकांना कठोर शासन कसं होईल याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, तेव्हाच पुढे। नाहीतर मग नपेक्षा त्या आरोपींना आमच्या जनतेच्या हातात द्या, ते त्यांना योग्य ते शासन देतील। ह्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व महिला आणि लवकरात लवकर ह्याला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही एकत्र केलेलं आंदोलन आहे की सामान्य महिलांवर आज महाराष्ट्रामध्ये जे अन्याय होत आहेत, ज्या प्रकारे सामान्य महिलांचं जीणं मुश्किल झालंय, की गेल्या महिनाभरामध्ये या महाराष्ट्रामध्ये किती महिला अशा चिरडून, आणि ते पण धनदांड्यांच्या गाडी खाली चिरडून मेल्यात आणि त्यांना कुठेही न्याय मिळत नाहीये। प्रकरण 8 दिवस गाजतं, 8 दिवसानंतर पुन्हा थंडावतं। हेच घडतंय आज। म्हणजे या महाराष्ट्र सरकारला सामान्य माणसांच्या जीवनाविषयी काहीही वाटत नाही। कीड मुंगीचं जीणं हे सामान्य माणसाचं जीणं झालेलं आहे आज या महाराष्ट्रामध्ये। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवतायत। अरे लाडकी बहीण योजना राबवताना ज्या या लाडक्या बहिणी तुमच्या धनदांड्यांच्या गाडीखाली चिरडले जात आहेत, त्या लाडक्या बहिणींच्या आयुष्याचं काय, त्यांच्या कुटुंबियांचं काय, याचा तरी विचार करावा। आणि यासाठी आज संपूर्ण महिलांनी हा उठाव केलेला आहे की हा मिहीर शहा, ज्यांनी दारूच्या नशेमध्ये आपली पॉश गाडी घेऊन हा जो फिरायला निघाला होता, दारूच्या नशेमध्ये रात्रभर दारू पिऊन पहाटे हा जो फिरायला बाहेर पडला होता आणि रस्त्याने जाणारे सामान्य माणसं त्यांच्या गाड्यांना धडके देऊन, गाडीखाली आपला एक माणूस, अरे कुत्र मांजर जरी आलं तरी आपला जीव तडफडतो आणि त्यासाठी आपण थांबतो। आज एक माणूस त्याच्या गाडीखाली बाई चिरडली जाते, तिचा नवरा अक्षरशः आक्रोश करतोय, गाडी थांबवा, गाडी थांबवा, तरी हा नशेबाज माणूस आपल्या धुंदीमध्ये त्या बाईला 2 किलोमीटर गाडी खाली फरफटत नेतो। त्याच्या जीवाला काही शरम वाटत नाही, त्याच्या जीवाला काही तळमळ वाटत नाही। आणि तशा परिस्थितीत ती बाई त्या गाडी खाली असताना ती गाडी 2 किलोमीटर नेऊन थांबून तो माणूस तिथून पळ काढतो। अशा नराधमांना फाशी व्हायला हवी। ज्यावेळी
या सामान्य माणसांची आयुष्य गाड्यांखाली हे चिरडून मारतात. या लोकांनाही असंच भर चौकामध्ये फाशी देण्यात यावी हीच आमची इच्छा आहे. आणि 5 लाख रुपये त्यांना मदत देऊन त्यांचा माणूस परत येणार नाहीये. कुठेतरी या माणसाला मिहिर शहाला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि त्याला शिक्षा अशी की लोकांच्या ताब्यात द्या. ज्या पद्धतीने त्या बाईला यांनी गाडीखाली चिरडून मारलंय त्याच पद्धतीने त्याला शिक्षा मिळावी. तेव्हा सर्वसामान्यांच्या आत्म्याला शांती लागेल, त्या आमच्या कावेरी नाखवाच्या आत्म्याला शांती लागेल. हीच आमची सरकारकडे मागणी.